मंडळी, आपला संसार सुखाचा होण्यासाठी संसार करण्याच्या आधी इच्छा असावी लागते. सगळी सुख भेटले तरी पण त्याची किंमत कळावी लागते. जरी सुख नाही भेटलं तरी पण ते मिळवण्याची तयारी पण असावी लागते. आणि 4 शब्द अनुभवाचे पण सांगते. आपल्या आयुष्यामध्ये सगळे दिवस काही सारखे नसतात. उतार चढाव हे चालूच राहतात. तर कधी मन भरून आलं ना, 4 भिंतीच्या आतमध्ये खूप रडून घ्यायचं आणि दरवाजा उघडताना नेहमी हसून उघडायचा असतो. कारण लोकांना जर कळलं ना तुम्ही आतून तुटलेले आहात, तर लोकांनी तुम्हाला लुटलंच म्हणून समजायचं. कारण काही लोकांची सवय असती, रडून ऐकतात आणि हसून दुसऱ्याला सांगत बसतात. म्हणून तर मंडळी, कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का बरं नाही असं म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहिलेलं कितीतरी पटीने चांगलं असतं. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे. आणि व्हिडिओला मी सकाळी सुरुवात केली. सकाळी नाही म्हणजे आता 10 वाजता 10-11 वाजत आलेत. केस जरा ओले होते, म्हणलं सुकावून आला थोडेसे, कवळ ऊन मस्त पडते आणि थंडी पण सुटली बरं का जरा आता. तर राजू चाललाय आता गावाला. आज रविवार आहे, सुट्टी त्याला कंपनीला ना, तर तो चाललाय गावाला. तुम्ही काय करता तिथं आता? आहे का? राजूची गाडी आहे, त्याला काही कळतच नाही आपलं ते सर्व्हिसिंगला आली का नाही. त्यामुळे ते फौजी साहेब पाहते त्याची गाडी आता चेक करून. अरे ते बघ ना, शॉकअप गेले सगळे. आई बघितलं त्याची. हा ना, तू दगडे बिगडे बघत नाही, खड्डे अरे भरले होते बाबा मागच्या सर्व्हिसिंगला. कसं आहे यार, एवढा जड गेला आहे ना. एक काम कर, तू अशोक जवळ लाव सर्व्हिसिंगला, दुसरी गाडी घेऊन. त्याला जाऊन येऊ द्या आता, मग सर्व्हिसिंगला लावून तो. अशोकला विचारतो फोन करून आहे की नाही. बरं, तर राजूची गाडी सर्व्हिसिंगला लावायची म्हणतात. अरे क्लच किती टाईट आहे. हा का? मग आणि आम्हाला जायचंय नर्सरी मध्ये. तर सागर पुसतोय गाडीच्या काचा. गॅरेजवर गाडी लाव आणि त्याची गाडी घेऊन जा, समजलं का? हा हा, पुढे खाली ये ना, चहा घे. हा किती आहे? संजय काळे त्यांचे भाऊ आहेत, संदीप काळे. अच्छा, त्यांचे भाऊ आहेत का? त्यांचे शेजारी राहते. अच्छा, तराटे भाऊ साहेब. हा 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 हा, बरोबर. तर ते फौजी साहेबांच्या ओळखीचे आले होते भैया. मग त्यांना चहा केला, चहा घेतला सगळ्यांनी. ते गेले आता. राजू पण गेलाय गावाला सप्ताह बसलाय ना. म्हणलं मी येतो चक्कर मारून. म्हणलं जा. आम्ही आता नर्सरीत निघलोत. कारण नर्सरीमध्ये जास्त दिवस झाले ना आम्हाला गेलेलं, आम्हाला करमतच नाही. नर्सरीचं तोंड पाहिल्याशिवाय तर करमतच नाही आहे ना. नर्सरीचं तोंड पाहून येतोय आम्ही आणि थोडेफार झाडं घेऊन येतो. आवडले तर आणले, कोणते भेटतात कोणते नाही वेगळे पाहू, आहे ना. चालतं. काय झालं? आलो इकून येतो असं. आलो इकून, पेट्रोल भरून आलो. कधी बनणार आमचं? हा का? हे कशाला बनवले? हा, तुम्ही नादी घेत नाही का? हा ना, हे बघा, नादिक नवरा भेटायला पण नशीब लागत. झालं हो. ओके, गुड, शाबास. थँक्यू. दत्त मंदिर इथे आहे ना. कुठे नर्सरी? आतमध्ये का? नाही काय पाठी लागलेली आहे.
हीच आहे का? गाई पण आहे, गाई पण आहे. तर हे पाह्या भैयांच्या इथं एक गावरान गाई आहे, 2 गिर गाई पण आहे. तर गाया पण पाळल्यात त्यांनी. वाव, मस्तच ना. आणि घरासमोरच हे त्यांनी असं छोटंसं गार्डन बनवलंय. वांगे लावलेले आहेत, म्हणजे वांग्याची झाडं लावलेली आहेत. आणि पक्ष्यांच्यासाठी एकदम असे छोटे छोटे त्यांनी घरटे पण लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता. इकडे आहे का? जास्त मोठी नर्सरी नाहीये बरं का, घरगुतीच नर्सरी आहे. पण त्या नर्सरीमध्ये म्हणजे त्या नर्सरीच्या नावाप्रमाणेच एकदम आयुर्वेदिक शास्त्रानुसारच झाड आहेत सगळे. आणि झाडांप्रमाणेच त्या नर्सरीचं नाव आहे धन्वंतरी नर्सरी. आणि धन्वंतरी देवता म्हणजे आयुर्वेदाचे चिकित्सक होते, आयुर्वेदाचे देवता होते. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्वंतरी देवांचं पूजन पण करत असतो. भगवान विष्णूचा अवतार म्हणजे धन्वंतरी देवता. इसमें चाय में डालो, बिरयानी में, किसमें भी इसका पान डाल सकते हैं। इलायची, लौंग की कोई जरूरत नहीं, सिर्फ पान डालो क्या। और ये राल है, वो दिखा देती हूँ। वो क्या है? राल राल साल नहीं आती सर। राल साल मतलब ये है ना, पर जो धूप यूज करते हैं ना, गूगल हाँ, तो उनमें आते हैं राल साल, काली धूप वगैरह। अच्छा, उसमें आते। ये है अश्वगंधा। अश्वगंधा हाँ, ये अश्वगंधा है। ये पांडवी व्यक्ति बाड़ा है, निर्गुड़ी है, अर्जुन साल है। और छोटा भी है, बड़ा हाँ। तो फिर लोगों को माहिती नहीं ना, पुराने पुराने झाड़ करके। ये शमी है, शमी है। ब्रैकेट वाली भी है और देसी वाली भी है। अच्छा, बिंग सिंह का फूल है। उसका इस्तेमाल पता नहीं है। हाँ पता है, बता दूंगा। इसकी काली सीरी मीरी, हाँ काली। इसके बड़े वाले पेड़ पे उसका बेल जाता है ना। हाँ, जैसे पान वगैरह की बेल लगाते हैं ना अपन, वैसे इधर लगाया ना तो इधर कम पान बेल बांध के छिड़ा दो उसको। अच्छा रहा। तर नर्सरीमधून आलो आम्ही घरी. आणि झाडं गाडीच्या डिक्कीमध्ये नव्हते ठेवले, कारण झाडं जरा मोठाले होते ना, ते दुमडल्या जाते डिक्कीमध्ये. त्यामुळे आम्ही मधल्या सीटावर ठेवले होते. सागर घरी होता ना, तर गाडीचा आवाज ऐकून मग सागर पण आला. फौजी साहेब, सागर, आम्ही सगळे ते झाडं आतमध्ये ठेवत होतो. आता कोणते कोणते झाडं आणले ते तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आता नर्सरीतून झाडं घेऊन आल्यानंतर आम्ही थोडा आराम केला आणि 3:30-4 वाजत आले होते. तर राजू पण गावाकडून आला, कारण सकाळी तो गावाकडे गेला होता ना. तर तो आल्यानंतर लगेच म्हणतो, तुम्ही झाडं आणलेत नर्सरीमधून ना, चला आपण झाडं लावू आता. तर त्याला म्हणलं, नर्सरीमधून झाडं आणल्यानंतर लगेच नसतेत लावायचे, त्यांना 3-4 दिवस वातावरण सूट होऊन द्यायचं असतं. कारण ते झाडं आहेत ना, नर्सरीमध्ये सगळ्या झाडांच्यात असतात आणि तिथून ते आपल्या घरी आणले ना, काय होतं, त्यांना लगेच कळतं ते वातावरण बदललेलं. आणि मग ते आपण लगेच जमिनीमध्ये कुंडीमध्ये लावले ना, तर ते खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे 3-4 दिवसांनी ते झाडं लावायचे असतात. आता मी काय करत होते, एका मोठ्या टपामध्ये कॉइन प्लांट लावलेला होता ना, तर त्याची माती काढली मी, त्याचे मुळं काढले सगळे. आणि मला आता ते छोट्या छोट्या डब्यांच्या मध्ये कॉइन प्लांटच्या मुळ्या लावायच्या होत्या. बापरे, कसली फुलं आलीत याला, फुलंच फुलं, सगळं फुलांनीच बहरलंय. किती छान वास सुटलाय. दादा चल बरं, हे बाटल्या खाली नेऊन टाका, हे रिन्यू करायचं थोडंसं. ते चिनी गुलाब आहे त्याच्यामध्ये ना, त्याचा सीझन गेला का ते सुकलंय, तुटन बघ ते दुवे हळू, ते पण काढायचं, ते बी घ्यायचं खाली. त्याच्यात थोडे आपण वेगळ्या पद्धतीचे झाडं लावू जरा आता, स्पायडर प्लांट वगैरे. हळूच घ्या. आणि ते माती टाकलेली खाली आपली, तिथं ठेवण्यात घरासमोर. हळूहळू खाली गाळू नको, घरामध्ये कचरा तो. हळू त्याचं चिनी गुलाब साईडला काढा एका याच्यात. हळूहळू कसं धरलंय त्यांनी.
खाली घे, खालीच नेऊ ना काढायला. लय राडा येऊ, कुंडीच नेऊ खाली. चला राडा होईल इथं देऊ. नाही बसत, अशी घ्यावं लागते. दादू चढे. हा आले आले. काळजी घेते ना काही, काळजी घेते काही. चल. अरे वा, दोनच राहिले. सगळे डबे आणले आम्ही. हुशार आहे. आम्ही दोघं पण हुशार बहीण भाऊ आहे की नाही. मग आता नर्सरीमधून कोणते झाडं आणलेत काय, तर ते झाडं पण मी तुम्हाला दाखवते आता आणि त्याचं महत्त्व काय ते पण सांगते. तर हे पहिलं झाड आहे तेजपत्त्याचं, म्हणजे आपण त्याला तमालपत्र पण म्हणतो. याच्या पानांचा वापर आपण भारतीय पदार्थांमध्ये सर्रास करतो बरं का. जसं की बिर्याणी, व्हेज बिर्याणी, पुलाव, डाळ अशा बऱ्याचशा पदार्थांमध्ये आपण हा तेजपत्त्याचा वापर करतो. आणि ह्या तेजपत्त्यापासून इतका छान सुगंध येतो ना आपल्या पदार्थांना आणि चव पण छान लागते. आणि एवढंच नाही तर ह्या तेजपत्त्याचा वापर आहे ना आयुर्वेदामध्ये सुद्धा केला जातो बरं का. आपण सकाळ संध्याकाळ धूप जाळतो ना, तर धूपमध्ये पण तेजपत्त्याचा वापर केलेला असतो. आणि तुमच्याकडे शेणाच्या गवऱ्या जर अवेलेबल असतील ना, तर ती शेणाची गौरी जाळून त्या गौरीवरती गुगल, लोबान, त्यानंतर तेजपत्त्याची पानं अशी जरी धूप आपण आपल्या घरामध्ये जाळी सगळ्या घरामध्ये दाखवली ना, तर आपल्या सगळ्या घरातली निगेटिव्हिटी दूर झाल्या जाते. आता हे तेजपत्त्याचे हिरवे पान आहेत ना, आपण तोडून ठेवायचे आणि आपण उन्हात नाही ठेवले तरी पण चालतं. घरात जरी ठेवले ना, 1-2 दिवसामध्ये त्याचा कलर लगेच चेंज होतो आणि एकदम आपण बाजारातून आणतो ना तेजपत्त्याची पानं, तसंच कलर होतो एकदम. तर तेजपत्त्याचं पण झाड आणलंय आपल्या टेरेसवरती लावण्यासाठी. खालचं गार्डन सगळं पॅक झालंय, जागाच नाही राहिलेली. आणि हे सोनचाफ्याचं झाड एक आणलंय. तर आपल्या टेरेस गार्डनमध्ये सोनचाफ्याचं झाड होतं बरं का. त्याला खूप सारे फुलं यायचे, पण खारुताईने त्याचं बुडकर आणलं का काय झालं काय माहिती, ते झाड खराब होऊन गेलं. आणि मग मी पुन्हा आता ते सोनचाफ्याचं झाड घेऊन आले. ते झाड खराब झाल्यापासून मला एक चुरचुरच लागली होती. झाड खराब झालंय, मला ते आणायचंय, पण ते मला मिळालंच नव्हतं. तर आता मिळालं ना, मी ते घेऊन आले मग. आणि अजून एक महत्त्वाचं झाड आणलंय आपल्या गार्डनमध्ये बरं का मी. तर ह्या झाडाचं नाव आहे अन्नपूर्णा गवत. हे झाड आहे ना, असं म्हणतात आशिया आणि दक्षिण आशिया खंडात उगवणारं गवत आहे. आणि याचं जीवनशास्त्रीय नाव पॅन्डनस ॲमेरिलिफोलियस असं नाव आहे त्याचं. यामध्ये असणाऱ्या 2 ॲसिटाइल 1 पॅरोलाइन या रासायनिक द्रव्यामुळे याला सुगंध वास येतो. आणि श्रीलंका, मालदीव, बांगलादेश, भारत अशा बऱ्याचशा देशांमध्ये ह्या गवताचा खाद्यपदार्थांच्या मध्ये वापर केला जातो. अगदी म्हणजे आपण साध्या तांदळाचा भात जरी शिजायला घातला ना, त्याच्यामध्ये ह्या झाडाचं थोडं पान कापून टाकायचं, तर बासमती तांदळासारखा वास येतो बरं का आपल्या भाताला. आणि याचा दैनंदिन जीवनात तसंच विशेष म्हणजे बिर्याणी पुलाव करताना वापर केला जातो बरं का. खूप छान सुगंध येतो आपल्या भाताचा. तर त्याची ओळख तुम्हाला दाखवते. हे अशा मुळ्या असतात, असं खोड असतं आणि पानं पण असे असतात त्याचे. याला भारतामध्ये अन्नपूर्णा पान किंवा अन्नपूर्णा गवत असं म्हणतात. तर बांगलादेशामध्ये पुलाव पाटा आणि मालदीवमध्ये रानबा असं सुद्धा म्हणतात बरं का. पूर्वीच्या काळी याचा वापर खीर किंवा इतर पदार्थांना सुगंध देण्यासाठी केला जायचा. पूर्वीच्या काळी ना हे गवत सर्रास वापरलं जायचं, पण आता विदेशी मसाले यायला लागलेत ना, त्याच्यामुळे याचा वापर जरा कमी झालाय. पण चला, आपली पूर्वीची परंपरा आपल्याला जपून ठेवायची ना, मला हे खूप दिवसाचं पाहिजे होतं. तर मला फायनली ते मिळालं. मी आपल्या गार्डनमध्ये ते पण घेऊन आले आता. आणि तुम्हाला मी हे झाड दाखवते ना आता. तर हे भीमसेनी कापराचं झाड आहे बरं का. भीमसेनी कापराचं झाड खूप मोठं होतं आणि ते आपल्या शेतामध्ये लावल्यानंतर ते मोठं झाल्यानंतर मग त्याच्या खोडामधून भीमसेनी कापूर निघतो असं म्हणतात. पण हे छोटंसं मी आणलंय कारण त्याचे पानं जर सुकले आणि ते आपण जर धूप देताना त्या धुनीमध्ये टाकले ना, धूपाच्या याच्यात, तर त्याची धूप आपल्या घरामध्ये दिल्याने भीमसेनी कापराचा सुगंध येतो. आणि आपल्या गार्डनचं वातावरण पण एकदम शुद्ध होतं असं म्हणतात. त्यामुळे ते भीमसेनी कापराचं झाड आणलंय मी, कारण त्याचा पानाचा जरी वास घेतला ना, एकदम कापरासारखा वास येतोय. तर कोणत्या नर्सरीमधून आणलंय ना, त्याची मी पर्ची मी तुम्हाला मध्ये दाखवलीच आता. तर धन्वंतरी या नर्सरीमधून मी हे झाडं सगळे घेऊन आले. घरगुती नर्सरी बरं का, छोटीशी, पण एकदम आयुर्वेदिक झाड आहेत सगळे त्याच्यामध्ये. तुम्हाला कोणाला पाहिजे असतील ना, तर तुम्ही त्या भैयांना कॉल करून मागू शकता किंवा घ्यायला पण येऊ शकता. आमच्या केडगावमध्येच नर्सरी ही.
तर मी तुमच्याशी डायरेक्ट बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण माझ्या पाठीमागच बिल्डिंगचं काम चालू आहे ना, तर तिथून इतका मशिनीचा आवाज येतो ना, मग ते तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतच नव्हता. त्यामुळे मी ओव्हर व्हॉईस करते. आणि हे मोठं झाड तुम्हाला मी दाखवते ना आता, तर हे झाड आहे ना ऑल स्पाइसेसचं झाड आहे. म्हणजे त्या पानांच्यातून आहे ना जेवढे खडे मसाले आहेत ना तेवढ्यांचा वास येतो बरं का. म्हणून तर या झाडाला ऑल स्पाइसेस झाड असं म्हणतात. तर दालचिनी, लवंग, जायफळ आणि मिरी या 4 महत्त्वाच्या मसाल्यांचा एकत्रित स्वाद असतो ह्या झाडामध्ये. आणि एवढंच नाही तर औषधी गुणधर्म पण आहेत बरं का ह्या झाडामध्ये. सर्दी, ताप आणि इतर अनेक आजारांवर याचा उपयोग केला जातो. आणि ह्या झाडाला फळं पण येतात असं म्हणतात. मी गुगलला सर्च केलं ना, तर हे झाडं सगळे मी गुगलला सर्च करूनच आणलेत बरं का. मला पाहिजे होते तर सगळी माहिती घेऊनच मी आणलेत. तर असं म्हणतात ह्या झाडांच्या फळामध्ये पाणी, प्रथिनं, स्निग्धता, कार्बोहायड्रेट्स, चुना, फॉस्फरस, लोह आणि जीवनसत्वे यांसारखे आवश्यक पोषक घटक भरपूर प्रमाणामध्ये याच्यामध्ये असतात असं म्हणतात. त्यामुळे ह्या झाडाचे पानं आहेत ना आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहेत. त्यामुळे मी हे झाड आणले आपल्या गार्डनमध्ये लावण्यासाठी. ह्या झाडांच्या बद्दल मी असं खूप ऐकून होते, पण मला ते मिळत नव्हते. फायनली आता मिळालेत, मी ते घेऊन आले. आणि अजून एक महत्त्वाचं झाड म्हणजे तुम्हाला दाखवते आता, पांढरीची काठी. बऱ्याचशा जुन्या ताईंना, मावशींना माहीत असन पांढरीची काठी किती महत्त्वाची. तर पांढरीच्या काठीचं झाड आणलंय मी आपल्या घरी लावण्यासाठी. तर आपलं मधुकामिनीचं झाड आहे ना, सेम जरा जरा पानं तसेच असतात बरं का याचे. पण मधुकामिनीचे पानं कसे छोटाले असतात आणि गोल गोल असतात जरा, पण याचे जरा पानं आहेत ना टोकदार असतात आणि मोठाले असतात. आपल्या बऱ्याचशा ताई, मावशी केंद्रामध्ये जातात ना, तर त्यांना ही पांढरीच्या काठीबद्दल बरीचशी माहिती असेल. तर काही केंद्रामध्ये पण पांढरीची काठी मिळते, आमच्या इथं नाही मिळत. खरंच कोणालाही पांढरीची काठी मिळाली ना, तर मला तुम्ही नक्की सांगा आणि मला पण पाठवून द्या. जे काही पैसे असतील ना त्या काठीचे मी तुम्हाला पाठवून देईन. तर एक भराचा तुकडा पाहिजे असतो फक्त आपल्याला, जास्त नाही लागत. आता तुम्ही म्हणता हिने तर पांढरीचं झाड आणलंय आणि ही कशाला पांढरीची काठी मागती. तर हे एकदम छोटंसं झाड आहे पांढरीचं, पण पांढरीची काठी कशी लागते आपल्याला, 20 वर्षाच्या वरच्या झाडाचं, म्हणजे एकदम वयस्कर झाड झालेलं आहे ना 20 वर्षाचं, तर त्या झाडाची काठी पाहिजे असते आपल्याला एकदम मॅच्युअर झालेली. दिंडोरी प्रणित सेवा केंद्रामध्ये पण ही पांढरीची काठी मिळते बरं का ताईंनो, तर नक्की चेक करा तुम्हाला मिळाली तर. आणि ह्या पांढरीच्या काठीचं महत्त्व तर पुढं सांगतेच मी तुम्हाला आता. पहिल्या काळामध्ये पहा, सतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये ऋषीमुनी अशा मोठमोठ्या जंगलामध्ये तपस्या करायचे. त्यांची कुटिया असायची तिथं. तर कुटियाच्या त्यांच्या आजूबाजूने असं कुंपण तयार केलेलं असायचं लाकडाचं. तर ते लाकडाचं कुंपण कशाचं असायचं माहिती आहे का ताईंनो, पांढरीच्या झाडापासून जे लाकडं निघलेले आहेत ना त्याचं ते कुंपण करायचे. तर असं ह्या पांढरीच्या झाडाच्या काठीमध्ये एवढी ताकद आहे ना, त्यामुळं हिंस्र प्राणी किंवा विंचू, सापापासून त्यांना त्रास होत नव्हता. आणि त्या कुंपणामुळं मग ऋषीमुनींचं ते रक्षण झालं जायचं. तर पांढरीच्या काठीमध्ये एवढी ताकद आहे ना, ती काठी जर आपण समोर धरली ना, तर मोठा वाहकसुद्धा त्या काठीजवळ येत नाही असं म्हणतात बरं का. मी ऐकलेलं आहे आणि खूप त्याची माहिती घेतली. त्यामुळे मी हे झाड पाहून आणलं आहे. आता ते मिळत नाही कुठं, ते खूप रिअर मिळतं, पण आता मला मिळाले तर मी ते घेऊन आले मग. आणि एवढंच नाही तर आपल्या महिलांच्या संरक्षणासाठी फार उपयुक्त म्हणून ही काठी ओळखल्या जाते. भूत, बाधा, हिंस्र प्राणी इत्यादींपासून आपलं संरक्षण तर होतंच, नकारात्मक ऊर्जा जवळ पण येत नाही आपल्या. कसली नकारात्मक ऊर्जा असू द्या, करणी कवटाला असू द्या, काही असू द्या, ते आपल्या घरातून निघून जातं, नाहीसं होतं. आपल्या घरादाराला आपल्याला अजिबात नजरसुद्धा लागत नाही ह्या काठी आपल्याजवळ असल्यामुळं. आणि त्याची ओळख म्हणजे पांढरीची काठी म्हणतो ना आपण, तर त्याचे त्या फांद्या आहेत ना, म्हणजे लाकूड पांढरं असतं. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण कोणतंही लाकूड पाण्यात टाकलं तर ते पाण्यावरती तरंगतं, पण हे पांढरीचं लाकूड आहे ना, किती जुना असू द्या, काही असू द्या, तरी पण ते पाण्याच्या तळाला जाऊन बसतं, म्हणजे पाण्यामध्ये बुडतं ते. तर अशी ओळख आहे त्याची. जास्त करून हे पांढरीचे झाडं आहेत ना सह्याद्रीच्या कडे, कपारी आणि भीमाशंकर खोऱ्यात मिळतं असं म्हणतात. आणि खरंच म्हणजे तुम्हाला मिळाली ना पांढरीची काठी, अजून एक उपाय सांगते मी तुम्हाला. तर म्हणजे मी पांढरीच्या झाडाबद्दल नाही बोलत बरं का, काठीबद्दल बोलते सध्या. तर एक ईदभर जरी पांढरीची काठी असली ना, त्याचे 3 तुकडे करायचे. एक तुकडा आपल्या जवळ ठेवायचा, एक आपला तुकडा लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवायचा, आणि एक तुकडा आहे ना आपण आपल्या उंबरठ्याच्या वरती लटकवायचा, म्हणजे उभा लावायचा. असा दोन्ही खिळ्याच्या मध्ये लटकवला तरी पण चालेल, उभा लावायचा. आणि उभी ती पांढरीची काठी लावली ना आपण, त्याच्या खालच्या बाजूला आपण
म्हणजे 2 टोक असतात ना काठीचे, तर खालच्या बाजूच्या टोकाला आपण शेंदूर लावायचा आणि त्या उंबरठ्याच्या आतल्या बाजूला वरती लावण्याआधी लक्ष्मी मंत्र आहे ना आपला कोणता पण, तर तो 108 वेळा म्हणायचा आपण. धूप अगरबत्ती दाखवायची आणि प्रार्थना करायची आणि मग आपण ती पांढरीची काठी आपल्या उंबरठ्याच्या वरती लावून द्यायची. तर बघा तुमच्या घरामध्ये भूत, बाधा, निगेटिव्ह शक्ती, कोणती नजर असं काहीच होणार नाही आणि आपल्या घराची प्रगती झाली जाती, लक्ष्मी स्थिर झाल्या जाती. म्हणजे सांगावा तितके फायदे कमीच आहेत त्याचे. एवढे फायदे ताईंनो खरंच तुम्हाला मिळाली तर तुम्ही वापरा. तर आणि त्याचं झाड मिळालं ना तुम्हाला पांढरीच्या काठीचं, तरी पण तुमच्या गार्डनमध्ये तुम्ही लावा. ते जर झाड असतं ना आपल्या दारामध्ये तरी पण लक्ष्मी स्थिर झाल्या जाती बरं का. त्याच्या काठीचं तर फायदे आहेतच, पण झाडाचे पण फायदे आहेत. तुम्हाला मिळालं तर तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये लावा, शेतामध्ये लावा. तर मला मिळाला तर मी माझ्या गार्डनमध्ये लावणार आहे आता. आपण खूप मेहनत करतो आणि घरात पैसा पण येतो, पण तो टिकत नाही. आपल्या मेहनतीला यश मिळत नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला ही पांढरीची काठी जर ओरिजिनल मिळाली ना, आपलं नशीब उघडलंच म्हणून समजा. तर एवढे फायदे ह्या पांढरीच्या काठीचे. माझ्या बऱ्याचशा ताईंला, मावशींला पण माहिती असेल याच्याबद्दल. तर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडं पांढरीची काठी असेल ना, तर मला पण तुम्ही नक्की पाठवून द्या ताईंनो, नक्की सांगा बरं का. कारण मला झाड मिळालं आहे पण पांढरीची काठी नाही मिळाली. आमच्या इकडं केंद्रामध्ये पण नाही आहे, काही केंद्रामध्ये मिळते पांढरीची काठी. तर एवढे मला फायदे माहिती तेवढे मी तुम्हाला सांगितले आणि भरपूर मी वाचलेले त्याबद्दल. मी खूप सर्च केलं आहे, त्यामुळंच तुम्हाला मी सांगते. मी असंच काही सांगत नाही. कारण आपल्या इथे आहे ना, आपण पहा जप ठेवले होते आणि ते गावाकडले म्हणजे बबन मामा आमच्या गावाकडले आहेत ना, ते आले होते ना, तर त्यांच्याकडं खूप वर्षाची माळ वगैरे आहे ना, ते असं जप करतात. तर ते असं म्हणजे खूप मोठ्या जंगलात गेलेले आहेत. बालयोगी सदानंद महाराजांचा आश्रम वसई पूर्वेकडील तुंगारेश्वर डोंगरावर आहे आणि तिथं त्या जंगलात आहे ना सगळे आयुर्वेदिक झाडं असतात. तर ते बबन मामा त्या सदानंद महाराजांच्या आश्रमात खूप वेळा गेलेले आहेत. मी पण एकदा गेलेली बरं का. तर त्यांनी त्या मला पांढरीच्या झाडाची माहिती सांगितली ना, तर मी खूप त्याच्यावरती सर्च केलं आणि फायनली मला ते झाड मिळालं मग. तर मला अशी जशी माहिती होत जाते ना, तसं मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर पांढरीच्या काठीबद्दल तुम्ही गुगलला पण सर्च करा, सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर हे कलरचे जे 1-1 लिटरचे डबे आहेत ना, त्या कलरवाल्या भैयांनी आणून दिले ते बरेचसे. तर फौजी साहेबांनी त्याला कलर दिलाय आणि ते म्हणजे चित्र होते त्याच्यावरती ना, ते चांगलं वाटत नव्हतं. त्यामुळे फौजी साहेबांनी ऑइल पेंट दिलाय त्याला निळा, म्हणजे स्काय ब्ल्यू कलर, आणि त्याला छिद्र पाडलेत खाली, म्हणजे जास्तीचं पाणी ते ड्रेन होऊन जातं खाली. आता त्या डब्यांच्यात आहे ना छोटे खडे असतात ना, ते टाकायचे त्याच्या तळाला बुडाला. म्हणजे काय होतं, जे छिद्र पाडलेले आहेत ना आपण जास्तीचं पाणी खाली जाण्यासाठी, तर ते बंद होणार नाही. मातीने जर ते छिद्र बंद झाले ना, जास्त पाणी होतं झाडामध्ये आणि झाड खराब होतं. त्यामुळे आपण ते छोटे दगड टाकायचे खाली त्या छिद्रांच्या वरती आणि मग माती भरायची, मग झाड लावायचं. तर टेरेसवरती आपल्या भरपूर झाडं लावलेली आहेत ना, तर 2 झाडाच्या मध्ये असं एक कॉईन प्लांटचा डब्बा ठेवून दिला ना, हिरवगार मस्त वाटणार आहे. तर ही सगळी उन्हाळ्याची तयारी बरं का. उन्हाळ्यामध्ये एकदम हिरवं वाटलं की छान वाटतं, म्हणजे हिरवं दिसलं की छान वाटतं. त्यामुळं म्हटलं हे कॉईन प्लांट लावते मी आता. आणि कॉईन प्लांट कसे लावते ना, मी ते पण तुम्हाला दाखवते आता. आणि कॉईन प्लांटच्या आहेत ना, नुसत्या मुळ्या जरी असल्या ना, त्याला एकही पान नसू द्या, नुसत्या मुळ्या जरी असल्या त्या आपण मातीमध्ये खोचून दिल्या ना, तरी पण एकदम हिरव्यागार फुटतात त्या. तर कॉईन प्लांटच्या मुळ्या काढल्या होत्या ना मी त्या डब्यांच्यात, सगळ्या मी थोड्या टाकल्यात. आणि हे स्पायडर प्लांट खूप मोठं झालं होतं एका कुंडीमध्ये, पण त्याचे छोटे बेबी प्लांट तयार झालेले आहेत त्याच्यापासून. तुम्ही बघू शकता असे खाली ते फांद्या फुटून खाली लोंबतं आणि त्याला असे छोटे झाडं तयार होते. त्याला मुळ्या पण असतात, तर ते काढायचे आपण आणि ते लावायचे, तर खूप छान असे रोपल्या जातात. तर हे स्पायडर प्लांट मी आता रिपॉटिंग पण करते आणि त्याच्यापासून हे छोटे बेबी प्लांट निघलेत ना, तर ते मी त्या बाटल्यांच्यात लावणार आहे. निळ्या बाटल्यांचं आपण ते फौजी साहेबांनी बनवलं होतं ना, त्याच्यामध्ये आम्ही चिनी गुलाब लावलं होतं. पण त्याचा सीझन असतो एक ना, मार्च एप्रिलमध्ये त्याला खूप फुलं येतात. तर ते सीझन गेला की ते खराब झाल्यासारखं होतं. तर 1-2 ताईंच्या कमेंट पण होत्या पाठीमागच्या व्हिडिओला की ताई ते बाटल्यांच्या मधले झाडं सुकलेत, खराब झालेत. तर ते सीझन गेला ना, त्या चिनी गुलाबाचं ते सुकल्यावानी होते, त्याला फुलं येत नाही. आणि हे पहा, ह्या छोट्या डब्यांच्यात मी आता कॉईन प्लांटच्या मुळ्या घातल्यात, माती घातली वरून. आता हे 7-8-10 दिवसात एकदम हिरवगार होऊन जाईल.
आणि ह्या बाटल्यांच्या बद्दल कालच एक ताईंची कमेंट होती, गीता परब ताईंची, की ताई त्या बाटल्यांच्यातले झाडं सुकून गेलेत. तर त्याच्यामध्ये चिनी गुलाब लावलं होतं ना मी, तर ते सीझन गेला की त्या चिनी गुलाबचं ते खराब होतात किंवा ते सुकल्यासारखे वाटतात, त्याला फुलं येत नाही. तर ते रिपोर्टिंगला आलेच होते. तर मग त्या सगळ्या बाटल्या काढल्यात खाली, त्याच्यातले सगळे चिनी गुलाब दुसऱ्या ह्याच्यात लावते मी आता. आणि त्या बाटल्यांच्यात आता जे स्पायडर प्लांटचे छोटे छोटे बेबी प्लांट निघलेत ना, ते लावून दिलेत. तर खूप छान वाटन ते आता. आणि पाठीमागं जनावर चरत होते ना, त्यांच्या गळ्यातल्या त्या घंट्या वाजतायत ना, एवढं भारी वाटत होतं ना. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.